प्रश्न पहिला, कोणत्या वनस्पतीपासून रबर मिळवले जाते? ऑप्शन ए नीम, बी सागवान, सी बांबू, डी हेविया. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी हेविया. रबराचे झाडाचे सालीला छोटासा चिरा मारला की त्यातून पांढऱ्या रंगाचा दुधासारखा रस बाहेर येतो. या रसाला दुग्धरस म्हणतात. हा रस गोळा करून त्यावर प्रक्रिया केली की त्यापासून रबर तयार होते. प्रश्न क्रमांक 2, कीटक पकडून खाणारी वनस्पती कोणती आहे? ऑप्शन ए मोगरा, बी कीटक भक्षी, सी तुळस, डी एलोवेरा. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी कीटक भक्षी. या वनस्पतीच्या पानांचा आकार तोंडासारखा असतो. कीटक ते पानांवर बसला की पान पटकन बंद होते आणि कीटक आत अडकतो. नंतर वनस्पती त्याचे पचन करून त्यातून पोषणद्रव्ये मिळवते. प्रश्न क्रमांक 3, आंबा कोणत्या प्रकारच्या फळात मोडला जातो? ऑप्शन ए बेरी, बी शेंग, सी अस्मगर्भी फळ, डी शुष्क फळ. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी अस्मगर्भी फळ. आंब्याच्या फळात बाहेरचा भाग रसाळ आणि गोड असतो, पण आत एक कठीण गाभा असतो ज्यामध्ये असा गर बाहेर आणि आत कठीण बी असते. त्या फळाला अस्मगर्भी फळ म्हणतात. प्रश्न क्रमांक 4, कोणत्या वनस्पतीचे बी सर्वात मोठे असते? ऑप्शन ए काजू, बी आंबा, सी समुद्री नारळ, डी नारळ. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी समुद्री नारळ. या झाडाचे बी अतिशय मोठे आणि जड असते. एका बियाचे वजन साधारण 15 ते 30 किलोपर्यंत जाऊ शकते. ही वनस्पती मुख्यतः सेशेल्स बेटांवर आढळते. प्रश्न क्रमांक 5, दलदलीत वाढणारे वनस्पती कोणत्या प्रकारात मोडतात? ऑप्शन ए मरुभूमी वनस्पती, बी जल वनस्पती, सी स्थल वनस्पती, डी परजीवी वनस्पती. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी जल वनस्पती. दलदलीच्या जागेत जमीन चिखलयुक्त आणि पाण्याने भरलेली असते. अशा ठिकाणी वाढणाऱ्या वनस्पतींना विशेष प्रकारचे मुळे असतात जी जमिनीच्या वर येऊन हवा घेतात. त्यामुळे त्या कमी ऑक्सिजन असलेल्या मातीमध्येही जगू शकतात. प्रश्न क्रमांक 6, वनस्पतींमध्ये अन्नसाठा कोणत्या स्वरूपात होत असतो? ऑप्शन ए साखर, बी मीठ, सी मंड, डी प्रथिने. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी मंड. वनस्पती प्रकाश संश्लेषणाने साखर तयार करतात, पण ती साखर लगेच वापरली नाही तर ती बदलून मंड स्वरूपात साठवली जाते. हा साठा मुळे, खोड किंवा बियांमध्ये ठेवला जातो. प्रश्न क्रमांक 7, वनस्पतींमध्ये पाणी वर नेण्याचे काम कोणत्या ऊती करतात? ऑप्शन ए अन्नवाहिनी ऊतक, बी जलवाहिनी ऊतक, सी बाह्य त्वचा भुकटी आवरण. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी जलवाहिनी ऊतक. जलवाहिनी ऊतक मुळांपासून पाणी आणि खनिज द्रव्ये शोषून ती खोडाद्वारे पानांपर्यंत पोहोचवते. ही प्रक्रिया सतत चालू असते, त्यामुळे वनस्पती ताजीतवानी राहते आणि अन्न तयार करू शकते. प्रश्न क्रमांक 8, वनस्पतींमध्ये कोणता भाग लैंगिक प्रजननासाठी जबाबदार असतो? ऑप्शन ए मुळे, बी फांद्या, सी पाने, डी फूल. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी फूल. फुलांमध्ये पुंकेसर आणि श्रीकेसर असतात. परागीभवन आणि फलन या प्रक्रियेनंतर बियांची निर्मिती होते. प्रश्न क्रमांक 9, वनस्पतींमध्ये परजीवी वनस्पतीचे वैशिष्ट्य काय? ऑप्शन ए इतरांवर अवलंबून असते, बी स्वतः अन्न तयार करते, सी कीटक खाते, डी पाण्यात वाढते. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए इतरांवर अवलंबून असते. परजीवी वनस्पतीमध्ये सहसा क्लोरोफिल कमी किंवा नसतो, त्यामुळे ते स्वतः अन्न तयार करू शकत नाहीत. प्रश्न क्रमांक 10, कोणते फळ बेरी प्रकारात मोडते? ऑप्शन ए रताळा, बी हरभरा, सी काजू, डी द्राक्ष. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए द्राक्ष. द्राक्ष एका फुलापासून तयार होते आणि आत पूर्ण गर असतो, म्हणून त्याला बेरी म्हणतात. प्रश्न क्रमांक 11, रायझोमचे उदाहरण कोणते?
ऑप्शन ए बटाटा, बी मका, सी हळद, डी गाजर. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी हळद. हळदीचे खोड जमिनीखाली आडवे वाढते आणि त्यापासून नवीन रोपे उगवतात, त्यामुळे हळद रायझोम मध्ये मोडते. प्रश्न क्रमांक 12. वनस्पतींच्या मुळांचे मुख्य कार्य काय आहे? ऑप्शन ए अन्न तयार करणे, बी पाणी व खनिजे शोषणे, सी फुले धरणे, डी बी तयार करणे. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी पाणी व खनिजे शोषणे. मुळे जमिनीतून पाणी आणि खनिजे घेतात. प्रश्न क्रमांक 13. एक दलिकित वनस्पतींचे उदाहरण कोणते? ऑप्शन ए मोगरा, बी हरभरा, सी आंबा, डी तांदूळ. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी तांदूळ. एक दलिकित वनस्पतींच्या बियांमध्ये फक्त एक बीजपत्र असते, त्यामुळे त्यांना एक दलिकित म्हणतात. उदाहरणार्थ गहू, तांदूळ आणि मका या सर्व वनस्पती एक दलिकित आहेत. प्रश्न क्रमांक 14. वेल प्रकारातील वनस्पती कशाने आधार घेतात? ऑप्शन ए मुळे, बी खोड, सी तंतू, डी फुले. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी तंतू. वेल तंतूंनी इतर वस्तूंना धरून वर चढते. प्रश्न क्रमांक 15. अंकुरण म्हणजे काय? ऑप्शन ए फूल उमलणे, बी बी फुटून रोप बाहेर येणे, सी पान गळणे, डी फळ तयार होणे. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी बी फुटून रोप बाहेर येणे. योग्य पाणी व तापमान मिळाल्यास बी अंकुरते.